SP क्राईम न्यूज नेशन. महापालिका आरोग्य विभागातील क्ष किरण तंत्रज्ञ गुरुप्रसाद इनामदार यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कारवाईचे आदेश काढले आहेत. महापालिकेच्या रामवाडी UPSC केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे क्ष किरण यंत्राद्वारे तपासणी करून त्याचा अहवाल देण्याच्या कामाची जबाबदारी गुरुप्रसाद इनामदार यांच्यावर होती. 26 नोव्हेंबर रोजी रामवाडी UPSC केंद्रात एक महिला क्ष किरण तपासणीसाठी आली असता क्ष किरण तंत्रज्ञ गुरुप्रसाद इनामदार यांनी गैरवर्तन केले तशी लेखी तक्रार केली असून आरोग्य अधिकारी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने नियंत्रण अधिकारी यांच्या निदर्शनास आणले. ही बाब गंभीर स्वरूपाची आणि कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचवणारी असून त्यामुळे जनमानसात मनपाची प्रतिमा मलिन झाली आहे. गैरवर्तनामुळे कार्यालयीन शिस्तीचा तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक 1979 नियम 3.1 मधील 1 ते 2 च्या तरतुदीचा भंग झाला आहे. यात सर्वस्वी गुरुप्रसाद इनामदार हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रस्तावित असून शिस्तभंगाच्या कारवाईस बाधा येऊ नये म्हणून महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 4.1 अ नुसार त्यांना निलंबनाधीन ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 च्या नियम 4.1 अ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून क्ष किरण तंत्रज्ञ गुरुप्रसाद इनामदार यांना 2 डिसेंबरच्या कार्यकालीन वेळेनंतर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश अंमलात असेपर्यंत गुरुप्रसाद इनामदार यांचे मुख्यालय सोलापूर शहर हे राहील. त्यांना मनपा उपायुक्त तथा आरोग्य विभाग नियंत्रण अधिकारी यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही असे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आदेशात सांगितले आहे.